प्रकरण 1 संच. प्रस्तावना. जर्मन गणिती जॉर्ज कॅन्टर यांनी संच ही संकल्पना प्रथम मांडली. संच या शब्दाचा आपण व्यवहारात कधी वापर केला आहे हे आठवा. हा शब्द आपण कपड्यांच्या जोड्या किंवा पुस्तकांचा संच म्हणून वापरला आहे. संच किंवा समूहाऐवजी आपण खेळाडूंचा संघ, फुलांचा पुष्पगुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा किंवा व्यक्तींच्या समूहास कुटुंब असे शब्द वापरले असतील. आपण अजून समूह विचारात घेऊया. आठवड्यातील दिवस, पहिल्या 5 नैसर्गिक संख्या, भूमितीतील सर्व प्रमेयांचा समूह. तुमच्या वर्गातील सुखी मुलांची नावे तुम्ही सांगू शकाल काय? तुमच्या वर्गातील आनंदी मुलांची नावे तुम्ही सांगू शकाल का? वरील समूहातील पहिल्या 3 समूहांची आपल्या सर्वांना समान उत्तरे मिळतील. येथे समूह सुस्पष्ट आहेत, परंतु सुखी विद्यार्थी आणि आनंदी विद्यार्थ्यांची नावे व्यक्तिपरत्वे बदलतील, कारण सुखी आणि आनंदी हे शब्द सापेक्ष आहेत. म्हणून आपण याचे उत्तर ठामपणे देऊ शकत नाही. म्हणजेच हे समूह सुस्पष्ट नाहीत. संच म्हणजे समूहातील वस्तू आपणास जेव्हा अचूक व नेमक्या सांगता येतात. संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या वस्तूंना संचाचे घटक असे म्हणतात. संच दर्शविण्यासाठी इंग्रजी अक्षरे ए, बी, सी इत्यादी वापरतात. जर ए हा संच ए चा घटक असेल तर ते ए हा ए चा घटक आहे असे चिन्ह वापरून लिहितात. बी हा संच बी चा घटक नाही असे बी हा संच बी चा घटक नाही असे चिन्ह वापरून लिहितात. नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच आणि वास्तव संख्यांचा संच हे अनुक्रमे एन, डब्ल्यू, आय, क्यू आणि आर या अक्षरांनी दर्शवितात. अपरिमेय संख्या. जर एखाद्या संख्येचे दशांश रूप अनावर्ती आणि अखंडित असेल तर ती संख्या अपरिमेय संख्या असते. येथे 2 हा एन चा घटक आहे, पण 0 हा एन चा